माती गेली ना तरी झाड मरतं. बरोबर. ते कोंबात माती जाता कामा नये. ते 1 किंवा 2 इंच वरती ठेवलंच पाहिजे. नाही तर कोंबात माती गेली झाड मरणार. तुम्ही म्हणणार काय होतं, काही लोक काय करतात 3x3x3 चा खड्डा करतात आणि एकदम बुडाशी नेऊन लावतात. अरे काका तुम्ही 3चा खड्डा सांगितला, आम्ही खाली लावलं. अरे ते 3चा खड्डा त्याची जी मुळं आहेत त्याला ते पसरण्यासाठी म्हणून आहेत ती, म्हणजे त्याला खाद्य मिळण्यासाठी म्हणून आहे. तर झाड हे वरतीच राहिलं पाहिजे. याला सुद्धा आम्ही जवळजवळ 4चा खड्डा केला आणि त्याला तेवढ्याच प्रमाणात खत घातलेलं आहे याच्यामध्ये, म्हणून हा बुंदा एवढा झालाय. ते याचं परत एकदा सांगा ते कुठला रिंग करण्याचं. हा, ही रिंग करताना आता हे साधारण 20 महिन्याचं म्हणजे आपण पकडू 2 वर्षाचं झाड आहे. तर हे इकडनं 2.5 फुटावर एक गोल रिंग मारायची, 6 इंच बाय 6 इंच, 6 इंच रुंदी, 6 इंच खोली त्याचं. आणि ते जे करताना त्याच्या ज्या मुळ्या जर आल्या तर त्या तोडल्या पाहिजेत. त्या मुळ्या तोडल्या तर त्याच्या तोंडाशी त्याला ते अन्न मिळतं आणि तिकडे नवीन उपमुळ्या चालू होतात, जे हे सगळं तुम्ही आतमध्ये टाकलेलं खाद्य आहे ते घेतं. याच्यामध्ये त्यावेळेला तुम्हाला 1 किलो मीठ पण टाकायचं, लहान झाडं आहेत म्हणून. जेव्हा झाडं मोठी होतील तेव्हा 2 किलो मीठ टाकायचं. मीठ टाकण्याचं कारण झाडाला क्लोरीन देतं आणि पाणी धरून ठेवतं. लाल मातीमध्ये पाणी धरून ठेवलं पाहिजे, नाही तर पाण्याचा निचरा होतो. तर ते जे पाणी धरून ठेवण्यासाठी मीठ टाकायचं आणि पालापाचोळा वगैरे सगळं टाकायचं आणि ते बंद करायचं. आमच्या गावाला कारवारला आम्ही पालापाचोळ्यावरच झाडांना वाढवतो आणि फिशचं वेस्ट टाकून. बाकी दुसरं आमच्याकडे शेणखत वगैरे मिळणं कठीण असतं, कारण जनावरं उघड्यावर फिरतात. काळी माती असेल तर मिठाची गरज नाही. काळी मीठ असेल तर मीठ टाकायचं नाही, कारण काळी मातीचा pH जास्त असतो. तर त्यात मीठ टाकल्यावर अजून तुमचा pH वाढेल, म्हणून काळी मातीत मीठ टाकायचं. आणि माती सैल करायची. माती सैल ठेवा म्हणजे मुळांना ऑक्सिजन मिळेल. पावसाळ्याच्या नंतर हा, मुळांना ऑक्सिजन मिळणं खूप गरजेचं आहे त्याच्या वाढीसाठी. आता फणसाला काय वापरू? फणसाला पण हेच खड्डे करून 2x2 त्याला 2x2चे खड्डे करून खाद्य तुम्ही झाडाला जेवढं जमिनीत टाकाल ना तेवढं झाड चांगलं वरती उठेल. म्हणजे जे नारळाला आपण वापरतो तेच याला वापरतो. हा, ते कमी प्रमाणात मी लिहून पाठवलं असेल तुम्हाला. नाही फणसाचं नारळाचं आहे सगळं. हा, मग फणसाचं पाठवतो ते. म्हणजे फणस आंबे सगळ्यासाठी एकच. ओके.